महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। धुळे येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना। धुळे शहरातील साक्री रोड परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून एका वृद्ध वॉचमनवर निर्घृण हल्ला करण्यात आला। दिनांक 25 मार्च रोजी मध्यरात्री 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास कुमारनगर येथील स्वामी टेवराम हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या चंद्रशेठ गलाणी यांच्या बंगल्यावर ही घटना घडली। रामचंद्र भाऊराव दाभाडे वय 81 हे तिथे वॉचमन म्हणून ड्युटी करत होते। मिळालेल्या माहितीनुसार राहुल गायकवाड आणि गणेश दोरकर हे दोन तरुण त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसले होते। यावेळी दाभाडे यांनी त्यांना शांतपणे तिथून निघून जाण्याची विनंती केली, मात्र दारूच्या नशेत असलेल्या दोघांना याचा राग आला। यातून वाद वाढत गेला आणि गणेश दोरकर यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली। त्यानंतर राहुल गायकवाड यांनी भरलेली बिअरची बाटली दाभाडे यांच्या डोक्यावर फेकली व तुटलेल्या बाटलीने सलग 7 वेळा वार केले। या हल्ल्यात दाभाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हिरे मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या 24 तासात आरोपी राहुल गायकवाड व गणेश दोरकर यांना अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अश्विनी सोनार, धुळे। कॅमेराला घाबरवतो मला। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।